स्पर्धा परीक्षेमध्ये चौकोन आणि चौरस मोजण्याचे जे काही प्रश्न पडत असतात त्याचं आपण थोडंसं ट्रिकमध्ये आता शिकूया। आता हा जो पहिला प्रश्न दिला आहे त्यामध्ये तुम्हाला समजा या कोपऱ्यामध्ये आता एक नंबर टाकला आपण 1, या शेजारी 2, इथं परत 1 आणि त्या खाली इथं 2। तर हे नंबर टाकल्यानंतर काय करायचं, यांची आपण करायची इथं आडवी बेरीज आणि यांची करायची उभी बेरीज। तर आपण डायरेक्टली जर बघितलं त्यामध्ये तर ती आडवी बेरीज जी येते ते 2 आणि 1 किती आलं बेटा, इथं 3 आलं। असंच सेम इथं उभी बेरीज केली, 2 आणि 1 किती आलं, इथं 3 आलं। तर जी आडवी बेरीज आणि उभी बेरीज आली ना त्या दोघांचा करायचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 3 जर आपण केलं तर 3 त्रिक 9। याचा अर्थ या आकृतीमध्ये 9 चौकोन आहेत। आणि चौरस मोजायची काय ट्रिक आहे, चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या असतील, ठीक आहे। त्यात काय करतात, इथं तिरकस गुणाकार, इथं पहिल्यांदा 2 दुने 4, तो 4 इथे लिहायचा आणि जो काही कार्यकर्ता उरला 1 त्या पुढे ॲड करून टाकायचं, तर 4 आणि 1 आलं 5। तर या पहिल्या प्रश्नाच्या आकृतीमध्ये चौकोन आहेत 9 आणि चौरस आहेत 5। सेकंड आकृतीमध्ये सेम पद्धतीने आपण जाऊया। ह्या कोपऱ्यामध्ये आपण इथे 1 लिहिलं, इथं 2, इथं 3 आणि ह्या कॉलममध्ये 1 2 3। आणि जसं पहिल्या गणितात सांगितलं त्या पद्धतीने इथं जर मी आडवी बेरीज केली बेटा तर 2 आणि 1 3, 3 आणि 3 इथं आलं 6 आणि त्याच्यानंतर इथं 2 आणि 1 3, 3 आणि 3 पुन्हा एकदा आलं इथं 6। आडवी बेरीज आली 6, उभी बेरीज पण आली 6, दोघांचा करायचा गुणाकार 6 6 36। तर इथलं आन्सर असेल आपलं 36 चौकोन आहेत। आणि चौरससाठी काय करायचं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं, तर ह्या 3 आणि 3 ची पहिली जोडी बनवायची, 3 त्रिक इथं आलं 9 प्लस 2 दुने इथं आलं 4 आणि उरला काय त्यांच्यामध्ये तर फक्त आणि फक्त 1। तर यांची बेरीज केली 9 आणि 4 इथं 13, 13 आणि 1 आला इथं 14। तर या आकृतीमध्ये 36 चौकोन आहेत आणि 14 चौरस आहेत। आता तिसरा प्रश्नाचं चौकोन किती आणि चौरस किती हे तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि कमेंटमध्ये प्लीज टाईप करून सांगा। थँक्यू सो मच।